हॅलो. हॅलो. जी हा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ताई, मी त्या दिवशी याचा अनुभव सांगितला होता नवनाथ पारायणाचा, आला नाही अजून. नाही, नाही आला. असं नाही होणार ताई. कारण मी बघते ना, पाहते कधी मी कधी सकाळी. किती दिवस झाले? गेल्या महिन्यात सांगितलं होतं मी. काय काय? गेल्या महिन्यात सांगितलं होतं, तारीख नाही माझ्या अच्छा, लक्षामध्ये. आला पण असणार ताई, बघते तरी मी. हा. हा, चालेल, चेक करा. हा. आणि मग ते दुसरं सांगायचं होतं मग ते सांगायचं असेल तर सांगा. ते पारायणाचं कसं हे करायचं ते सांगायचं होतं ना. अच्छा, मग ते कधी करणार आहात? आता वेळ आहे का तुम्हाला? हो, आहे ना. मग सांगू का ते? हो, सांगा सांगा. त्या दिवशी मी ते सांगितलं, पण नंतर सगळं आठवलं आणि मग थोडंच ठेवून दिलं. अच्छा, हा हा हा. हा, ते खूप दिवसाचा आणि खूप त्रास झालेलाच होता ना. हा 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 हा. हा, ते मग नंतर आठवलं का तुम्हाला मी सांगितलेला अनुभव, ते नवनाथ पारायण केले होते आणि ताई, पण ते शेअर झालेला आहे तो अनुभव. हा फक्त हा त्याला मी कसं हेडिंग दिलं नसेल ना. आता सध्या हा. माझं सगळी धावपळ चालू आहे तर अच्छा. त्यामुळे तो तुम्हाला कळला नसेल. तरी मी चेक करते. हा. बरं, चालेल. हा. सांगू का मग? हो, सांगा. हा, मग नंतर मी ते 9 पारायण चालू केले आणि नंतर मला बरं वाटायला लागलं. पण हा 9व्या पारायणाच्या वेळेला आहे ना, हा ते मुलं वगैरे जेवायला घातली आणि मला ते खाण्यामध्ये घातलेलं होतं ना. हा हा हा, मग ते ते जेवण मी 9व्या पारायणाचं जेवण जेवले ना, ते एवढे मला जुलाब हा झाले ना, हा. की बाथरूम मधून मी 2 तास बाथरूम मध्येच होती. ओ. एवढं सगळं ते म्हणजे शेवटला पाणीच जायचं. म्हणजे मला वाटलं की मला आता ऍडमिट करावं लागणार की काय. अरे बापरे. हा, एवढे जुलाब झाले मला ते 9व्या पारायणाच्या वेळेला. ओ. आणि सगळं ते खाण्यामध्ये घातलेलं ना, ते सगळं निघून गेलं. बघा ताई. हा, आणि मग मी नंतर अंघोळीला गेली ना, हा तर मी अंघोळ सुद्धा नाही केली. मी व्याकुळच पडून आली. फक्त अंग ओलं केलं आणि बाहेर मॅक्सी घातली तशीच आणि बाहेरून पडली. हा. एकदम कसं आपल्याला विटनेस पण आला की एकदम लूज पडतो माणूस. हो 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 हो. हा, असं झालं मला. मी झोपली. बापरे. आणि हा, मग ते कोणी करायला सांगितलं होतं तुम्हाला ते पारायणाचं? मला पारायणाचं मी त्या गेल्या अनुभव मध्ये सांगितलं होते. ते ठाण्याला आहेत ना विकास दादा. हा हा. हा, ते मठातले घोडबंदर रोडला. अच्छा अच्छा. हा हा हा. हा, केवढा त्यांनी मोठा आहे हो ताई तो मोठा? आता मठ मोठा झालाय. त्यावेळेला आम्ही जायचो तेव्हा छोटाच होता. असं आतमध्ये अच्छा अच्छा. दुकानाचं हे होता ना गाळा, हा 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 हा. त्याच्यातच. आणि बाहेर अशी ओपन जागा, पण तिथे आता माणसं बराच अशी. मोठा झाला. आता खूप मोठा केलाय मठ. हम्म. हा, आणि आणखी एका ठिकाणी पण कुठेतरी त्यांचं काम चालू आहे. अच्छा. हा, मठ हा, मोठा आहे तिथे. मी आणि शेअर करते ताई हे. हा, हा, श्री नाही. स्वामी. आणि मग ते सांगू की नको पारायणाचं कसं करायचं ते? सांगा कोणाला सांगा जर ना मग. सांगा सांगा प्रॉब्लेम ना मग. असेल तर. अरे सांगा ना मग. हा, मग ते आहे ना, मी ती पारायण कशी केली ती सांगते मी. हा हा आपण पहिल्या दिवशी आहे ना, आपला स्वामी समर्थांचा फोटो, हा आपली मूर्ती असते ती हा मांडणी करायची. हा. आणि 9 सुपाऱ्या हम्म. त्याची, ते प्रत्येक सुपारीला क्रमावाईज म्हणजे हा मच्छिंद्रनाथ, आपल्याला ते युट्यूबला भेटतातच त्यांची नावं. हा. नऊ. हा 9. हा, मग त्यांची ते प्रत्येक सुपारीला अभिषेक करायचा दुधाचा. हा आणि अभिषेक करून ते एक एक सुपारी ती मांडायची. खाली तांदूळ, पान हा. ती मांडायची आणि त्याला ते हम्म. मांडणी करायची. हा आणि एक तांब्या घ्यायचा हा पाण्याचा. हा. तो पाणी आपल्या पारायणाच्या काळामध्ये स्वामींजवळ पाहिजे. खडीसाखर ठेवायची, जशी आपण बरं. नेहमी पारायणाची मांडणी करतो तशीच. पण अच्छा. तो हा पण तो पाणी आहे ना, आपण जेवढे घरात माणसं असणार ना, तेवढ्याने तो संध्याकाळी पाणी पियायचा. अच्छा. हा हा, आणि एक नारळ घ्यायचा. हा तो नारळ आहे ना, संकल्प करायचा. म्हणजे माझ्यावरची जी कोणी करणी बाधा वगैरे अशी काय असेल, आपल्याला जाणवत हो असेल, घरी हो काही हो त्रास हो. होत असेल, हा तर मग तो संकल्प करायचा की मी नाव वगैरे, ते संकल्पामध्ये जसा संकल्प करतो ना तसंच हा. ते करायचं. आणि तो नारळ आहे ना, एका भांड्यामध्ये ठेवून त्याच्यावरती तो पाणी सोडायचा, त्या अच्छा. हा नारळावरती. आणि हा. तो नारळ 9 दिवस काहीच करायचं नाही, त्याची पूजा करायची. पूजा पण नाही करायची, तो खालीच ठेवायचा एका साईडला. अच्छा. हा हा हा. हा, आणि लास्टच्या दिवशी तो फोडून फेकून द्यायचा, घरी नाही ठेवायचा.
ओ, अच्छा. हा त्या आणि त्याच कुठे दिवशी बाहेर फोडायचं की घरातच? नाही तिथे फोडायचं जेव्हा आपण ते उद्यापन देणार ना आज. आता हा. अशी 9 पारायण करायची. आता हा अच्छा. पारायण आपण हा आता हा. पारायण आपलं झाला, मांडणी झाली. बरोबर. हा. आपलं सगळं झालं पारायण. पहिल्याच दिवशी संकल्प झाला. हा. हा. संकल्प झाला की त्याच दिवशी तो नारळाची मांडणी करायची. हा. 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 नारळाची मांडणी झाली की त्याच्यावरती आपण ते संकल्प केला ना की हा. तो हा. 9 दिवस नारळ तसाच ठेवायचा. अच्छा. हा. हा हा. आणि मग लास्ट 9 दिवस झाले. 9 हा. दिवसाचा किंवा 7 दिवसाचा पारायण असतं. त्याच्यावरती 7 दिवसाचे क्रमांक दिलाय आणि 9 दिवसाचा. अच्छा. मग अच्छा. 7 दिवसाचा असेल तर 7व्या दिवशी तो फोडायचा. हा. 9 दिवसाचा असेल तर 9व्या दिवशी फोडायचा. हा. आणि ते निर्माल्य असतं ना आपलं पारायणाचं सगळं. बरोबर. हा. हा. त्याच्यामध्ये ते फेकून द्यायचं. अच्छा. हा. 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 अशी ती 9 पारायणं करायची. बरं. हा. हा. पण प्रत्येक 9 पारायणाला तो नारळ वेगळा हे करायचा, वेगळा ठेवायचा आणि त्याच्यावरती तो हम्म. संकल्प हम्म. सोडून द्यायचा. अशी 9 पारायणं. 5 पारायणं होतात. पण नंतर 5 पारायणाच्या नंतर आपल्याला आधी काय नाही वाटत, पण त्याच्यानंतर आपल्याला थोडे थोडे अनुभव यायला लागतात. जर तुमच्या हो. घरी निगेटिव्ह एनर्जी असेल ना, हा. तर हा. तुम्हाला बसूनच न देणार, काय नाही काहीतरी असे प्रॉब्लेम चालू होतात. हो. आपल्याला बसायला झोप येते. पण अरे बापरे. तरी मध्येच आपली अडचण नसेल ना, हा. तरी अडचण येणार. अच्छा. मग ती अडचण आली जरी आता ती कारण निगेटिव्ह शक्ती ती आपल्याला हे करत असते. तर बरोबर. अडचण आली लगेच आपलं आता झालं आता 2 दिवसाचं वाचून झालं. हा. तिसऱ्या दिवशी आपल्याला अडचण आली. मग ती तिथे स्टॉप करायचा. तो नारळ असायचा आज तो 2 दिवसाचा तो फोडून टाकायचा. अच्छा. निर्माल्य सगळं विसर्जन करायचं. पण तो आपल्या ह्याच्यामध्ये घ्यायचा नाही. आपली 9 पारायणाचा संकल्प आहे ना, हा. मग तो हा. हिशोबामध्ये घ्यायचा नाही. तो सोडून परत नवीन द्यायचा. सुरू करायचं. पुन्हा नवीन सुरू करायचा. पुन्हा तो हो. नारळ मांडायचा आणि अच्छा. पुन्हा संकल्प करून आपण पुन्हा नारळावरती तो संकल्प तो पाणी हम्म. सोडून हम्म. द्यायचा. अशी ती ओ. 9 पारायणं करायची. हम्म. 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 आणि तो भस्म आपल्या म्हणजे जे आपण वाचताना अगरबत्ती लावतो. हम्म. त्या अगरबत्तीचा भस्म आहे ना, तो एका मोठ्या ताटामध्ये साठवून ठेवायचा. अच्छा. अच्छा. हा. आणि जिथपर्यंत आपल्याला पूर्ण बरं वाटत नाही हम्म. तिथपर्यंत तो भस्म आहे ना, हा. थोडा आपण तो पाणी ठेवणार ना स्वामींच्या हो. समोर हो. 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 पारायणाच्या वेळेला. हा. त्याच्यात थोडं टाकायचं आणि घरी माणसं तर कोणी आई वडील आपली हा. मुलं वगैरे सगळ्यांना तो पाणी संध्याकाळी प्यायला द्यायचा. हा. घरी आणि पण सर्वकडे ताई शिंपड प्रत्येक पारायणाचा नारळ फोडायचा का की 9 पारायण नाही मिळून नाही एकच नारळ? नाही. प्रत्येक पारायणाला. पहिल्या पारायणाला ओ. एक नारळ फोडला. हा. दुसऱ्या पारायणाला पण तो नारळ आणायचा. तो अच्छा. संकल्प करायचा त्याच्यावरती हा. आणि तो हा. फोडून निर्माल्य निघाला ना की तो टाकून द्यायचा. तो अच्छा. घरी अच्छा. अच्छा. ठेवायचा हा. नाही. आता तुमचा प्रत्येक हा याच्यात व्हिडिओ येईल ना ताई, त्याच्यात कोणाचे काही प्रश्न असतील ना त्याला पण उत्तर द्याल तर बरं होईल. हो. नाही देईन. कारण खूप कसं आहे माहितीये हा. बुवांच्या मागे लागून ते लोक पैसे घेतात तेवढ्यापुरतं हे होतं. खरं जाऊ नये कुठे. हां. अगदी मग बरोबर बोलला. हे कसं आपण घरी केलं ना तर खूप ह्याच्यामध्ये फरक बरोबर. म्हणजे बरोबर. एकदम छान हे अनुभव आलेला आहे. मला तर खूप गंभीर असे हे झालं होतं ना, हा. की ह्यांच्यामुळे मी आज वाचली. तर असंच माझ्यासारखा पण आणखीन कोणाचं तरी कुटुंब वाचेल. माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट पण झाला होता त्याच्यामध्ये. हो पण ना. त्याच्यामध्ये पण मी वाचली. ते हा. व्यवस्थित अगदी वाचले. असं मग ते 9 दिवसाचे ते 9 नारळ फोडायचेत हा. आपल्याला. हा. 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 आणि तो भस्म आहे ना तो सगळे हे करायचा आणि हा. जर आपल्याला काही व्याधी होत असतील हम्म. तर ते हम्म. निगेटिव्ह एनर्जीचं आपले कसे ते चक्र असतात ना 6 चक्र हो. हो. तिथे हो. मग ते कोणाची कंबर धरते कोणाचं डोकं 7 चक्र. हा. धरतं बरोबर. ते असे ते चक्र ते धरले जातात. मग तिथे जर व्याधी वाढत झाली तर आपण ना तिथे ते हा. लावायचं तो अच्छा. भस्म हा. आणि हा. घरात पण सर्वकडं पुंकर फुंकायचा. मारायची. हा. 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 जिथपर्यंत मला आता 6 महिने गेले 9 पारायण करायला. 6 की 7 ओ. महिने गेले 9 बापरे. पारायण करायला. मग बघा. त्याच्यामध्ये ते आपण ते करत राहायचं आणि ती मग पारायणाच्या वेळेला सकाळ संध्याकाळ आरती करायची आपल्याला सवय लागते. ती बरोबर. बरोबर. मग ती आरती केली ना की ते फुंकायचं. पण हा. आणि ते पिणं आणि मांसाहार वगैरे पूर्ण बंद बंद करायचं. ठेवायचं. हा. आणि खूप छान आपलं ताई माहिती दिली. हां. आणि हं? आपलं हे काय बोलतात ते आपण नवरा बायको म्हणून हा, तसे संबंध पण ठेवायचे नाही. ठेवायचे नाहीत. ते पण बरोबर. आपलं चांगलं आहे.
हे करायचं आणि मेन म्हणजे बाहेरून खाऊन पण नाही यायचंय पारायणाच्या वेळेला. बरोबर, जे नवनाथांचं खूपच कडक असतं. ते म्हणजे केलं तर तुम्हाला अगदी म्हणजे 5व्या पारायणापासून तुम्हाला अनुभव यायला चांगले बरोबर, लागतील बरोबर. असं. मी शेअर करते ताई. हो, हो, हा, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.